नमस्कार मंडळी. तर बघा आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये फ्रेश भाजीपाला येतो, जेणेकरून मेथी झाली, पालक झाला किंवा वाटाणा वगैरे सगळ्यात फ्रेश येतो. तर बघा मी आज तुम्हाला मेथी ओळखायची ट्रिक दाखवते की कोणती मेथी चांगली असते चवीला वगैरे. तर बघा ही भाजी आहे, तिला लाल बॉर्डर दिसते. तर अशी भाजी जर तुम्ही निवडली ना तर मेथी अतिशय चविष्ट होते, ती अजिबात कडू वगैरे लागत नाही. तर चला तर मंडळी, नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि सातारकर मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा इथे मी 2 कांदे कट करून घेतले, मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेले आहे आणि जास्त कोणताही तामझाम नाही करणार आहे, साधी सिंपल रेसिपी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे मी. तर बघा मेथीची भाजी बनवायची साधी सोपी ट्रिक तुम्हाला दाखवते. अगदी चविष्ट होते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला आवडेल अशी. आणि या सीझनमध्ये नक्कीच तुम्ही ही मेथीची भाजी बनवून बघा, कशी बनते ते पण मला कमेंट करून सांगा बरं काय. तर बघा आता लसूण टाकलेले आहे मी, लसूण टाकायचे आपण. नंतर बघा तेल कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण टाकायची, नंतर मिरची टाकून घ्यायची. लसूण एकदम लालसर झाली पाहिजे. लसूण बघा व्यवस्थित असा लालसर तळून झाला आहे की नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा आपल्याला गोल्डन कलरचा करायचा नाही आहे. कांदा थोडासा परतला की नंतर त्याच्यामध्ये आपण कोणते पदार्थ टाकणार आहोत ते बघणार आहोत पुढे. तर बघा कांदासुद्धा व्यवस्थित असा हलवून घेतलेला आहे, मस्तपैकी तळसवून घ्यायचा. आमच्या सातारा भागामध्ये ज्या ज्या साध्या सिंपल रेसिपी बनतात त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा मस्तपैकी आता कांदा आपला भाजून झालेला आहे. नंतर ही फ्रेश अशी मेथी आहे ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तुम्ही मेथी कट करायच्या आधी, जर तुम्ही कट करून घेत असाल तर त्याच्या आधी धुवायची आणि नंतर कट करायची, किंवा जरी तुम्ही अशी छोटी छोटी खुडणार असाल हाताने तुमच्या तरीसुद्धा आधीच मेथी म्हणजे धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यातील पोषक तत्व निघून जात नाहीत. आणि हिवाळ्यामध्ये मेथी खाल्ल्याने खूप सारे फायदे होतात, जेणेकरून आपले हातपाय दुखतात, काही जणांना कंबर दुखणे वगैरे त्याचे प्रॉब्लेम असतात, तर तेही म्हणजे कमी होतात. आणि मेथीची जे बिया असतात त्याला जर मोड आणून तुम्ही ती भाजी खाल्ली ना तीही अतिशय उत्तम आहे. तीसुद्धा रेसिपी मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. नंतर बघा मेथीची भाजी टाकली तेव्हा किती जास्त होती, नंतर ही उलटीपालटी केली की त्याचं प्रमाण आपोआप कमी होतं. तर बघा आता भाजी पलटी करून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि तुम्हाला जर असा ना असा हिरवागार कलर हवा असेल मेथीचा तर त्याच्यावरती झाकण ठेवायची नाही. कोणतीही पालेभाजी आहे ती झाकण ठेवून शिजवायची नाही, तर तिचा ओरिजिनल कलर तसाच्या तसा राहतो. आपण झाकण ठेवून जर भाजी शिजवली तर त्याचा कलर थोडासा फिका पडतो. ही खास टिप तुमच्यासाठी होती. आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून कोणती पद्धत आवडली किंवा कोणती रेसिपी माझ्या चॅनलवरची तुम्हाला जास्तीची आवडते ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ भाजीमध्ये, पालेभाजीमध्ये मीठ कधीही आधी टाकायचं नाही, पहिल्यांदा टाकायचं नाही, कारण पालेभाजी ही शिजल्यानंतर कमी होते. नंतर मीठ जर आपण आधी टाकलं तर त्याचं प्रमाण चुकतं आपलं, त्यामुळे मीठ नंतरच टाकायचं. नंतर बघा भाजी शिजली की नाही चेक करायची. नंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवल्यानं पदार्थ लवकर शिजतो पण त्याचा कलर थोडासा चेंज होतो. तर बघा आता मी झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे. नंतर भाजी शिजली की नाही एकदा चेक करायचं, झाकण ठेवायचं, नंतर त्यानंतर चेक करून घ्यायचं. आणि पालेभाजी जास्त प्रमाणात शिजवायची नाही, गाळ अशी शिजवायची नाही, थोडी कमीच प्रमाणात शिजवायची, तर त्याची चव छान लागते. नंतर बघा इथे आपली भाजी शिजलेली आहे. आता त्याच्यावरती आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत 2 चमचे. तर बघा आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. नंतर थोडंसं झाकण ठेवायचं किंवा हे उलटंपालटं करायची भाजी व्यवस्थित अशी, आणि मग झाकण ठेवायचं. शेंगदाण्याचा कूट लास्टला टाकायचा, कारण जेणेकरून आधी टाकला तर आपली भाजी करपण्याची शक्यता असते, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट हा लास्टलाच टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा आता कूट टाकून मी भाजी व्यवस्थित अशी अलटीपलटी करून घेत आहे. तर बघा मस्तपैकी आपली भाजी कशी एकदम टॅम्पटिंग दिसते की नाही. तर बघा आता भाजी मस्तपैकी आपली परतवून झालेली आहे. नंतर थोडंसं आता उलटीपालटी व्हायला केल्यानंतर थोडीशी 5 मिनटं ठेवून द्यायची. नंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली तर अतिशय छान लागते. नाहीतर तशी नसेल खायची तर तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत ही मेथीची भाजी तुम्ही ट्राय करा आणि खा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बरं का, विसरू नका. तर बघा आता मस्त मेथीची भाजी तयार झालेली आहे. अशी तुम्ही टिफिनसाठी जरी बनवणार असाल तर सकाळच्या घाई गडबडीत हा एक उत्तम पर्याय होतो भाजीचा.
कारण पटकन अगदी 5 मिनिटामध्ये मोजून जर म्हटलात ना तर 5 मिनिटामध्ये ही भाजी बनली जाते आपली. तर सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. चला पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.